भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे। भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक जिल्हा कोर्टात हजर केले जाणार आहे। अशोक खरातवर एकूण 6 गुन्हे दाखल आहेत। तो भोंदूबाबाची पोलीस कोठडी आज संपतेय। नाशिक कोर्टात आज भोंदूबाबा खरातला हजर केले जाणार आहे। आतापर्यंत त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत। तर भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे। खरात विरोधात आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। खरात विरोधी लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या तक्रारींमध्ये वाढ होतीये। खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झाले आहेत। खरातच्या अडचणीत वाढ होतीये। महिलांना तक्रार करण्यासाठी शासनाकडून हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलेला आहे। नाशिकमधल्या भोंदू खरातच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आज एकतर नाशिक कोर्टात हजर करणार आणि दुसरी महत्त्वाची घडामोड ती म्हणजे दाखल गुन्ह्यांमध्ये आता वाढ होते, म्हणजे तक्रारींमध्ये वाढ होते। श्रुती, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण जे आहे त्याची व्याप्ती दिवसागणिक वाढतीये। आज भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी संपतीये आणि त्यामुळे कदाचित दुपारपर्यंत नाशिक क्राईम ब्रांच आणि SITचं जे पथक आहे ते त्याला नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर करतील। त्या ठिकाणी त्याच्यावर सुनावणी होईल आणि पुढचा निर्णय होईल। मात्र आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणामध्ये दररोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत। तपासामध्ये SITच्या माध्यमातून जी तपासणी सुरू आहे, क्राईम ब्रांचच्या माध्यमातून जी तपासणी सुरू आहे, त्याच्यामध्ये रोज नवीन सरप्राईज जे आहेत ते समोर येत आहेत। गुन्ह्यांची संख्या या ठिकाणी सातत्यानं वाढतीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलंय की जे फिर्यादी पुढे येऊन तक्रार देतील त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील। आणि त्याच सोबत SITच्या माध्यमातून आता हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेला आहे। ज्या लोकांना, ज्या महिलांना असं वाटतंय की त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं काही घटना घडलेली आहे, त्यांनी अगदी निर्धास्तपणे पुढे यावं आणि पोलिसात तक्रार द्यावी। त्याच्यामुळे हे प्रकरण जे आहे ते दिवसागणिक मोठं होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। दुसरीकडे SITच्या माध्यमातून सातत्यानं या प्रकरणामध्ये चौकशा केल्या जात आहेत। काल आपण बघितलं की भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयावर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला। त्या ठिकाणचे काही दस्तावेज, काही CCTV फुटेज क्राईम ब्रांचच्या टीमनं या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत। आणि त्यासोबतच राज्यभर किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा भोंदूबाबा अशोक खरातनं जी काही माया जमवली होती, ज्या काही कोट्यवधींच्या जमिनी शेतकऱ्यांच्या लाटल्या होत्या, त्याची देखील विशेष चौकशी जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे 3 प्रकारनं ही चौकशी सुरू आहे। एकीकडे महिलांच्या लैंगिक शोषणाचा तपास पोलीस करतायत, दुसरीकडे त्याचे आर्थिक स्रोत किंवा त्यांना आर्थिकदृष्ट्या केलेले सगळे गैरव्यवहार याची तपासणी होतीये। आणि आणखी नक्कीच हे सगळंच तपासलं जात आहे। अपडेट्स घेत राहणार आहोत। तूर्तास धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।